नमस्कार मंडळी, शोभना किचनमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे। आज आपण एक स्पेशल डिश बनवणार आहोत। तुम्हाला थंबनेल बघून तरी समजलाच असेल आज आपण काय बनवणार आहोत। चिकन लॉलीपॉप आणि तंदुरी। आता मी इथे लॉलीपॉप मॅरिनेट करून ठेवते। त्यासाठी मी आधी चिकन छानपैकी धुवून घेतलं आहे आणि अर्धा इथे लिंबू पिळला आहे। तुम्ही बघू शकता लॉलीपॉपला असेच आपल्याला पीस पाहिजे आणि त्याच्यात चवीनुसार मी मीठ ॲड केलं आहे आणि हळद मी अर्धा चमचाच घेतला आहे आणि 1 चम्मच धने पावडर आणि 2 चम्मच लाल तिखट आणि गरम मसाला घेतलाय अर्धा चम्मच आणि मस्तपैकी आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे। छानपैकी पूर्ण असा मसाला आपल्याला पूर्ण लॉलीपॉप। आता लॉलीपॉपला जो कोटिंग लागणार आहे त्याचे साहित्य बघूया। इथे मी एक बाउल घेतलाय, त्याच्यामध्ये 1 वाटी कॉर्नफ्लॉवर टाकलाय आणि अर्धी वाटी मैदा घेतला आहे आणि चवीनुसार मी मीठ टाकला आहे। आता आपले मसाले ॲड करूया। यामध्ये मी 1 चम्मच लाल तिखट टाकलाय, 1 चम्मच धने पावडर, छोटे चम्मच आहेत, आणि हा मी थोडासा कलर यूज केला आहे। आता मी हे सगळं मिक्स करून घेते। मिक्स केल्यानंतर थोडा पाणी आपल्याला याच्यामध्ये आता ॲड करायचं आहे। घट्ट नाही ठेवायचं आहे, नॉर्मली असा मीडियम आपल्याला हा पातळच ठेवायचा आहे, एकदम पण पातळ नको। मी थोडा पाणी याच्यामध्ये ॲड केलं आहे। आधी मी छानपैकी याला आता मिक्स करून घेते, त्याच्यामध्ये अशी गाठी राहायला नको। आणि मी साईडला तेल तापवायला ठेवलं आहे। आता मी याला फ्राय करणार आहे। तर जी आपण कोटिंग तयार केली आहे त्याच्यामध्ये मी डीप करून आणि आपल्याला आता हे फ्राय करायचे आहे। माझा तेल तापला आहे। आता मी याच्यामध्ये एक करून लॉलीपॉप टाकते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, लहान पोरांना तर खूप आवडेल। तुम्ही बघू शकता आपली लॉलीपॉप आता तयार झालेली आहे। नेक्स्ट स्टेप, मी एक बाउल घेतला आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी दही घेतली आहे। आपल्याला तंदुरी बनवायची आहे आणि त्यामध्ये मी आता आपले मसाले ॲड करते। मी ते 2 चम्मच लाल तिखट घेतलाय आणि 1 चम्मच धने पावडर आणि अर्धा चम्मच हळद आणि 1 चम्मच गरम मसाला आणि चवीनुसार मीठ।
आणि अर्धा लिंबू पिळते. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. छानपैकी आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. तर मी सगळ्या चिकनला हे मसाला लावून झाल्यावर ह्याला मी अर्धा तास तरी ठेवणार आहे आणि छानपैकी त्याच्यात मसाला आपला मुरला पाहिजे. तुम्हाला तंदुरी मसाला लावायचा आहे, तुम्ही तंदुरी मसालाही लावू शकता. मी ते तंदुरी मसाला वापरला नाहीये. अशा प्रकारे पूर्ण लावून घ्यायचं आहे आपल्याला. आता मी हा अर्धा तास तरी मॅरिनेट व्हायला ठेवला आहे. तर साईडला मी कढई तापवायला ठेवलेली, त्याच्यामध्ये 1 ग्लास मी पाणी टाकलं आहे. आता मी त्याच्यावर जाळी ठेवते, कारण की आपल्याला चिकनला स्टीम करायचं आहे, स्टीम द्यायची आहे. हा बाउल मी त्या जाळीवर ठेवते आणि आपल्याला वरती आता झाकण ठेवायचं आहे. अर्धा तास तरी आपल्याला हा चिकन शिजवायचा आहे. प्रॉपर आपला चिकन म्हणजे शिजला पाहिजे. तुम्ही चेक करून बघू शकता की नाही शिजला असेल तरी 10 मिनिटं त्याला अजून शिजवायला ठेवा. आता माझा चिकन शिजला आहे. मी याला आता भाजून घेते. ही तंदुरी जाळी आहे. तर जे चिकन मी स्टीम करून घेतले होते ते आता मी तंदुरी जाळीवर ठेवते आणि आपल्याला इथं मक्खन या चिकनवर लावून घ्यायचे. आणि शक्यतो गॅस असा मीडियमच ठेवा. तुम्ही बघू शकता मस्तपैकी अशी भाजून झालेली आहे ती, कारण की ऑलरेडी आपला चिकन शिजला आहे. फक्त आपल्याला त्याला भाजून घ्यायची एक तंदुरीचा फ्लेवर येण्यासाठी. आणि एवढा छान सुगंध येतोय, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. सिंपल आणि घरगुती साहित्याने बनवलेली चिकन तंदुरी आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. आपली डिश तयार आहे. तुम्ही बघू शकता, एवढी भारी वाटते ना. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. सिंपल रेसिपी आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे. फक्त भाजताना थोडी काळजी घ्यायची. चिकन लॉलीपॉप आणि चिकन तंदुरी आपली घरगुती स्टाईल. तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायलाही विसरू नका. मम्मी लॉलीपॉप तयार झालीये. सबस्क्राईब करा, लाईक करा.